नमस्कार. आजचा विषय आहे भाषा, साहित्य आणि राजकारण, बंध अनुबंधाचे आगळेवेगळे विवेचन. या विषयावरची महाराष्ट्रातली एक अतिशय प्रख्यात असलेली आणि आता देशभर ज्या उंची या व्याख्यानमालेची गाठली आहे, जी व्याख्याते देशभरातले या व्याख्यानमालेत गेल्या 9 वर्षात येऊन गेलेले आहेत, त्यामुळे सगळ्या देशभर ठाऊक झालेली, माहिती असलेली एक प्रतिष्ठित व्याख्यानमाला सुमतीबाई भालचंद्र व्याख्यानमाला. तिचं हे 9वं वर्ष आणि नागपुरामध्ये दरवर्षी या व्याख्यानमालेची एक अभिरुचीशी, साहित्याशी, भाषेशी आणि भाषा, साहित्य, राजकारण या सगळ्यांच्या परस्परांवर असलेल्या प्रभावाविषयी आणि एकूण सजग असा जो श्रोता आहे तो वाट पाहत असतो. त्याचं कारण असं आहे की या व्याख्यानमालेमध्ये ही विदर्भ सांस्कृतिक परिषदेच्या वतीने दरवर्षी आयोजित होत असते. कोरोना काळामध्ये ती 3 वर्ष ही दूरदृश्य माध्यम प्रणालीद्वारे म्हणजे ऑनलाईन आयोजित केली गेली होती. विदर्भ सांस्कृतिक परिषदेच्या सोबत काही काळ प्रगतिशील लेखक संघसुद्धा या व्याख्यानमालेचा आयोजक होता. आता विश्व मराठी परिषद आणि विदर्भ सांस्कृतिक परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ही होत असते. आणि या व्याख्यानमालेला ही प्रतिष्ठा जी प्राप्त झालेली आहे, करून दिली ज्या लोकांनी, ती यामुळे की या व्याख्यानमालेमध्ये या शहरामध्ये आणि आता तंत्रज्ञानामुळे कुठेही आणि केव्हाही ती व्याख्यानं ऐकता येण्याची जी सोय उपलब्ध झाली आहे, त्यामुळे या व्याख्यानमालेत येऊन गेलेले जे व्याख्याते आहेत गेल्या 9 वर्षातले, ते या शहरात तर अपवादात्मक आहेतच, पण विदर्भातल्या, महाराष्ट्रातल्या कुठल्याही व्याख्यानमालांमध्ये नसणारे असे अतिशय महत्त्वाचे व्याख्याते या व्याख्यानमालांमधून ते देखील येऊन गेलेले आहेत. आणि त्यामुळे या व्याख्यानमालेला एक स्वतःची आपली एक वेगळं स्थान मिळालेलं आहे. कारण याची सुरुवातच डॉक्टर गणेश देवींसारख्या देशभर विख्यात असलेल्या, भाषेच्या क्षेत्रात मोठं काम केलेल्या आणि भाषा, साहित्य आणि राजकारण यांच्या अनुबंधावरती सातत्याने काम करत असलेल्या अशा डॉक्टर गणेश देवी यांच्या पहिल्या व्याख्यानाने या व्याख्यानमालेची सुरुवात झाली होती. त्यानंतर प्राध्यापक वसंत आबाजी डहाके, उडियाच्या ज्ञानपीठ पारितोषिक प्राप्त लेखिका प्रतिभा राय, सरस्वती सन्मान प्राप्त गुजराती कवी, विचारवंत, अभ्यासक, भाषातज्ञ डॉक्टर सीतांशू यशश्चंद्र, भारतीय भाषांचे आणि सामाजिक, वाङ्मयीन, सांस्कृतिक प्रश्नांचे अभ्यासक डॉक्टर सुनील कुमार लवटे, संत साहित्याचे गाडे अभ्यासक, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे, पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर, पद्मविभूषण डॉक्टर माधव गाडगीळ, अशा वेगवेगळ्या ज्ञानक्षेत्रातील अतिशय सर्वोच्च अशा बिंदूवरचे जे तज्ज्ञ आहेत त्यांची व्याख्यानं या व्याख्यानमालेत झाली. आणि यावर्षी या व्याख्यानमालेमध्ये इंग्लंड, कांगो, रशिया, चीन, म्यानमार, दक्षिण आफ्रिका, क्युबा, पेरू अशा अनेक राष्ट्रांमध्ये आयोजित साहित्योत्सवामध्ये भारताचं प्रतिनिधित्व ज्यांनी केलेलं आहे, ज्यांना सोव्हिएटलँड नेहरू अवॉर्ड जो अतिशय प्रतिष्ठेचा पुरस्कार की काही होता, जो सोव्हिएटलँडच्या पतनानंतर तो देणं बंद झालं, तो ज्यांना लाभलेला आहे, साहित्य अकादमीचा पुरस्कार ज्यांना लाभलेला आहे, असे हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आणि सगळ्या भारतीय भाषांमध्ये ठाऊक असलेले, ज्ञात असलेले, प्रिय असलेले असे अतिशय महत्त्वाचे कवी, समीक्षक, मुळात इंग्रजीचे अभ्यासक, प्राध्यापक, विभाग प्रमुख राहिलेले पटण्याचे अरुण कमल यांचं या व्याख्यानमाले यावर्षी जे भाषण होतं ते होतं
भाषा, साहित्य आणि राजकारण या विषयावरचा. आणि याचे बंध अनुबंध गेल्या कित्येक वर्षामध्ये ते उलगडणारं इतकं अप्रतिम असं व्याख्यान आपण ऐकलं नसणार. ते नागपूरकरांना 15 डिसेंबरला ऐकता आलं. आणि त्यांच्या उपस्थितीचा जो लाभ आहे नागपुरातल्या साहित्य विश्वाला, वृत्तपत्रांच्या विश्वाला, तो 2 दिवस मिळत राहिला. त्यामुळे हे 2 दिवस नागपूर हे काही लोकांसाठी आणि वृत्तपत्र माध्यमांसाठी, त्यांच्या कॅमेऱ्यांसाठी हे संसद, अधिवेशन, खातेवाटप, मंत्रिमंडळ आणि ती पुन्हा नावं, त्यांचे पारायणं याच्यामध्ये गुंतलेलं असलं तरीसुद्धा नागपुरातलं भाषा, साहित्य, संस्कृती, अभिरुचीचं विश्व आणि त्याच्याशी संबंधित संस्थात्मक विश्व हे अरुण कमल यांच्या भोवती 2 दिवस फिरत होतं आणि त्यांच्या ठिकठिकाणच्या उपस्थितीचा, विवेचनाचा लाभ घेत होतं. त्याच्यामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिंदी विभागाने सुद्धा त्यांना आमंत्रित करून संधी घेऊन शहरातले अतिशय महत्त्वाचे लेखक, विद्यार्थी, संशोधन करणारे यांना आणि त्यांची जी काही चर्चा घडवून आणली. त्यामुळे नागपूर हे 2 दिवस या वेगळ्या वाङ्मयीन अशा आनंदाच्या वातावरणात होतं. हा जो अनुबंध आहे भाषा, साहित्य आणि राजकारणाचा, या विषयावर जवळजवळ आजकाल बोलणं हे जणू काही बंदच झालेलं होतं. आणि जे बोलायचं ते फारच त्यातली भाषा म्हणजे खूप वेगवेगळ्या पातळ्यांवरती, अतिशय हीन पातळीवरती राजकारणाची तर भाषा गेलेलीच आहे. ते आपण माध्यमांमधूनही बघतोच आहोत. पण अभ्यासकांनी सुद्धा या विषयावरचं जे थांबवलेलं चिंतन आहे त्याला एक प्रचंड मोठा धक्का आणि चालना अरुण कमल यांनी त्यांच्या व्याख्यानांनी दिलेला आहे, उलगडा करून. आणि या 3ही बाबींची अतिशय अप्रतिम वीण, ज्याला टेक्स्चर असा आहे, फार चांगला शब्द इंग्रजीत आहे, ते पोत जे आहे त्यांच्या व्याख्यानाचं, ते पोत ज्याला उलगडलं त्याला जो आनंद, त्या सगळ्या श्रवणाचा जो बौद्धिक आनंद त्याचा मिळू शकतो, त्याची जातकुळी फार वेगळी आहे. या व्याख्यानामध्ये त्यांनी भाषा, साहित्य आणि राजकारण यांचा जो बंध अनुबंध आहे त्याचं जे आगळं वेगळं विवेचन केलं, ते आगळं वेगळं याच्याकरता झालं की अगदी प्राचीन साहित्यापासून, पौराणिक साहित्यापासून, भाषेच्या वापरापासून, त्या काळातल्या वाङ्मयातल्या, साहित्यातल्या, त्याचा आणि राजकारणाचा तत्कालीन आणि आधुनिक मध्ययुगीन कसा अंतर्निहित इंटरवून असा संबंध असतो आणि तो कसा एकमेकांपासून वेगळा करता येत नाही, आणि ते कसं साहित्य, भाषा ही कशी त्याने नियंत्रित किंवा प्रभावित असते आणि ती नेमकी त्याच्या समर्थनार्थ नसते, सत्तेच्या विरोधात असते. त्याचं स्वरूप त्यांनी प्राचीन पौराणिक रामायण, महाभारतातले आणि इंग्रजी वाङ्मयातले सुद्धा जगभरातले जे दाखले देत मांडलं ते अप्रतिम होतं. असं व्याख्यान आपण आपल्या आयुष्यात फार कमी वेळा ऐकतो, अशा लोकांचं असं विवेचन. त्यामुळे याच्यावरती बोलणं आवश्यक आहे. हे कसं एकमेकांमध्ये गुंतलेलं आहे आणि ते कसं परस्परांपासून वेगळं करता येऊ शकत नाही, आणि ते करू पाहणारे जे आहेत हे किती वरवरचं भाषा, साहित्य आणि राजकारणाविषयी ज्ञान बाळगणारे असतात, याचंही दर्शन त्यातून घडत होतं. त्यांच्या विवेचनामधून ज्या अनेक बाबी पुढे येत होत्या राजकारणाच्या, साहित्याच्या आणि भाषेच्या अनुबंधाच्या, त्याचे जे आयाम आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. विशेषतः सध्या महाराष्ट्रामध्ये आपण मराठी माध्यमांच्या संबंधात, मराठीच्या संबंधात जो काही संघर्ष करतो आहोत, जे काही हवं आणि जे घडत नाही आहे त्यासाठी भांडतो आहोत, त्याचा संबंध या सगळ्याशी आहे. आणि ते एक सांस्कृतिक राजकारणच आहे. काही गोष्टी शासनाने न देणं, आपण मागूनही त्याकडे दुर्लक्ष करणं, हाही राजकारणाचाच भाग आहे. आपल्या भाषेमध्ये, मातृभाषेमध्ये, स्वभाषेमध्ये लिहिणं का आणि कसं महत्त्वाचं आहे, याचे अनेक लेखकांचे, अनेक भाषेतले लेखकांचे दाखले अरुण कमल देत होते. आणि वसाहतवादाने
विशेषतः गेल्या 1000 वर्षात युरोपने पर्यावरणाचं केलेलं शोषण, त्या पार्श्वभूमीवरती निसर्ग कविता जन्माला आली ना. निसर्गाचं सगळं अवमूल्यन, शोषण, दोहन, यातून निसर्ग म्हणजे प्रेम भावना ही निसर्गपूजक कवितेतून किंवा सौंदर्यपूजक कवितेतून जी व्यक्त झाली, हा मुळात विद्रोह आहे. हे आपल्या समीक्षेने त्या अंगाने मांडलेलं नाही. निसर्ग कवितेवर बोलताना निसर्ग कविता का जन्माला आली? गेल्या 150 वर्षामध्ये जी कविता जन्माला आली त्यातली निसर्ग कविता ही सुद्धा या जगाचं वसाहतवादाने केलेलं या ग्रहगोलाचं जे शोषण आहे त्याच्यातून जे निसर्गाचं पूर्णपणे अवमूल्यन आहे, पर्यावरणाचं जे काही नासधूस आहे, जो काही विध्वंस आहे, त्या विध्वंसाच्या विरोधामध्ये प्रेमाची कविता, सौंदर्याच्या पूजनाची कविता, निसर्गाच्या पूजनाची कविता जी आली ती कशामुळे आली? ती या कृतीच्या विरोधामुळे आली, प्रेम नासवलं गेल्यामुळे आली. आणि या विवेचनाचे धागे अरुण कमल यांच्यासुद्धा या विषयाच्या विवेचनामध्ये होते. वसाहतवादांनी लॅटिन अमेरिका, आफ्रिका, आशिया खंडामध्ये गेल्या अनेक शतकांमध्ये जो त्यांचा संचार झाला, तिथल्या नैसर्गिक साधन संपत्तीचंच फक्त त्यांनी दोहन केलं असं नाही, तर तिथल्या भाषाही संपवल्या आणि आपली भाषा लागली. ती स्थानिक जीवनाची भाषा कशी होईल हे बघितलं. या खंडांमधल्या सगळ्या संधी त्या भाषेतून पुढे अवरुद्ध झाल्या. हा सगळा राजकारणाचा भाग आहे, वसाहतवादी राजकारणाचा भाग होता. याचं छान विवेचन अरुण कमल करत होते. त्यांनी पाब्लो नेरुदाचं उदाहरण दिलं. पाब्लो नेरुदा हा लढवय्या, प्रत्यक्ष युद्धात लढलेला, जगातला एक अतिशय महत्त्वाचा नोबेल पारितोषिक मिळालेला कवी. पण त्याची आयुष्यभर खंत ही होती की मातृभाषेमध्ये आपण लिहिलेलं नाही. आणि त्याची शेवटची इच्छा काय होती, जी आपण सतत बोलत असतो म्हणजे नाकारली जाते, ती होती की आपल्या स्वतःच्या भाषेचं विद्यापीठ स्थापन केलं पाहिजे, जसं आपण मराठी विद्यापीठाबद्दल बोलतो आहे. आणि ते केवळ साहित्याचं नव्हे, तर एकूणच ती भाषा, तिचं जतन, संवर्धन, तिची वाढ, तिचा आधुनिक विकास आणि त्याचं आधुनिक विकासाशी, तंत्रज्ञानाशी, विज्ञानाशी नातं जोड, ही पाब्लो नेरुदाची पण इच्छा होती. ती त्याची अंतिम इच्छा होती. याचं उदाहरण त्यांनी दिलं अरुण कमल यांनी त्यांच्या व्याख्यानामध्ये. भारतामध्ये भारतीय भाषा या स्वातंत्र्य आंदोलनाच्या भाषा राहिलेल्या आहेत, स्वातंत्र्याच्या राजकारणाच्या भाषा राहिलेल्या आहेत. आणि त्या भाषेतून त्या काळातलं हे सगळं साहित्य, मग ते निराला, महादेवी वर्मा यांची उदाहरणं देत त्यांनी सांगितलं हे तर स्वातंत्र्यपूजक कवी होते, पण ती कविता राजकीय होती. हा जो अनुबंध आहे भाषेचा, साहित्याचा, राजकारणाचा, हा समजून घेतल्याशिवाय स्वभाषा वाचणार नाही आहेत. म्हणून या विषयावर व्याख्यान ठेवलेलं होतं. अरुण कमल यांनी त्यांच्या व्याख्यानामध्ये काफकाच्या एका छोट्याशा पण अप्रतिम कथेचा उल्लेख केला, जिचा संबंध भाषा, साहित्य आणि राजकारणाशी आहे. सरळ सरळ थेट आहे, त्याच्यावरचंच रूपक आहे. त्या कथेमध्ये एका गुन्हेगाराला जी शिक्षा दिली जाते त्याच्या काही गुन्ह्याबद्दल, तिथे त्याला टेबलवर झोपवलं जातं आणि त्याच्या पाठीवरती वर मशीन लागलेली आहे. त्या मशीनमधून सुया काही खाली येतात आणि त्या सुया त्याच्या पाठीवरती लिहितात, कोरतात काय, त्याला दिली गेलेली शिक्षा. मात्र ती शिक्षा सुद्धा त्याला जी शिक्षा दिली जाते आहे त्याच्या भाषेत कोरली जात नाही. ती शिक्षा सुद्धा त्या सुया सत्ताधीशांच्या, त्यातल्या शोषकांच्या, राज्यकर्त्यांच्या, ती शिक्षा देणाऱ्यांच्या भाषेतून कोरतात. म्हणजे मरणही स्वभाषेतून न देणारं क्रूर राजकारण, हा जो अनुबंध आहे भाषा, साहित्य आणि राजकारणाचा, काफकाची कथा तो विशद करते. त्याचं त्यांनी उदाहरण दिलं
की ही भाषेची शोकांतिका आहे, ही माणसाची शोकांतिका आहे की त्याला मरणसुद्धा स्वभाषेमध्ये हे राजकारण देत नाही, शिक्षासुद्धा त्याच्या स्वभाषेत लिहत नाही. ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान विकास रोजगाराच्या संधी तर खूप दूरची गोष्ट आहे. हे जे राजकारणाचं क्रौर्य आणि क्रूर स्वरूप आहे भाषा साहित्याच्या माध्यमातून दिसणार आणि असणारं, हा अनुबंध या देशामध्ये ज्ञानाच्या, भारतीय भाषा या ज्ञानाच्या, रोजगाराच्या, विकासाच्या, उन्नतीच्या संधी व्हाव्या म्हणून अनेक जण धडपडतात आपापल्या भाषांमध्ये. आपणही धडपडतो आहोत. पण आपली ही धडपड जी आहे ती नेमकी का आहे? कारण इथलं राजकारण आपल्याला ते देत नाही आहे आणि ते द्यावं याच्यासाठी आपण प्रयत्न करतो, संघर्षरत आहोत. भाषा साहित्य आणि राजकारणाचा हा संबंध आहे, हा अनुबंध आहे. तो अरुण कमाल यांनी त्यांच्या व्याख्यानामध्ये तासभराच्या फार सहजपणे, सुलभरित्या आणि अप्रतिमरित्या दाखले देत उभा केला. त्यांनी स्वतः सांगितलं की भोजपुरीमध्ये त्यांचं शिक्षण झालं, हिंदीत नाही. भोजपुरीला भाषा न म्हणता बोली म्हटलं जातं. का? भाषा आहे ती. आणि त्यावेळेला विज्ञानसुद्धा भोजपुरीतून शिकले ते. मराठीतून सुद्धा शिकवलं जात होतं स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये. क्रीडा विज्ञानावरती पुस्तकं लिहिली सयाजीराव गायकवाडांकडे असलेल्या लेखकांनी. ती तर स्वातंत्र्यानंतर लिहिली गेली नाहीत तितकी, त्या पद्धतीची, त्या दर्जाची, गुणवत्तेची. ही जी इंग्रजीची गुलामी की स्वभाषेतून ते न देता ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान इंग्रजीतूनच दिलं जाईल याचं राजकारण जगभर जे आहे त्याला आपले स्वभाषेतले राज्यकर्ते त्याचे वाहक आहेत. हा अनुबंध आहे भाषा साहित्य आणि राजकारणाचा. हा समजून घेण्याची प्रचंड मोठी गरज आहे, म्हणून हे व्याख्यान ठेवलेलं होतं. त्यांनी तर फार चांगलं गमतीशीर पण खूपच विदारक असं उदाहरण दिलं. सेंट बजरंग बली इंग्लिश मीडियम स्कूल. किती मोठी शोकांतिका आहे संस्कृतीची, भाषेची. आणि हे कशामुळे तिरपागडं नाव आलं? सेंट बजरंग बली इंग्लिश मीडियम स्कूल. याचा कोणी विरोध का करत नाही? हे कसं काय चालून जातं संस्कृती रक्षकांना? हे नाव काय दर्शवतं? हे स्थानिक संस्कृती, दैवत, प्रतीकं, सांस्कृतिक प्रतीकं यांचं इंग्रजीकरण दर्शवतं. पण तरीही ते मान्य आहे. मग अमान्य काय आहे राजकारणाला? हे सगळे प्रश्न भाषा साहित्य आणि राजकारणाचे अनुबंध समजून घेणारे कवी, लेखक, साहित्य उपस्थित करत असतं. ते अमान्य आहे राजकारणाला, राज्यकर्त्यांना. त्यांनी समजून नाही सांगायचं, आहे ते चालवून घ्यायचं. राज्यकर्ते म्हणतील ते. याचा विरोध गेले 150 वर्ष भाषेतून, साहित्यातून लेखक, कवी कसे करतायत याचे दाखले देत होते अरुण कमाल. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये स्वभाषेतून चाललेला व्यवहार, ही भावना जी होती स्वातंत्र्यपूर्व, ती स्वभाषेतून शिक्षणाची होती. आणि स्वातंत्र्य हे स्वभाषेतून व्यवहारासाठी मिळवायचं होतं. राजकीय मुक्ती त्याकरता होती, संघर्ष त्याकरता होता. मराठी विद्यापीठसुद्धा 1933 जे मागितलं गेलं, 100 वर्षानंतरही अजून जे दिला गेलेलं नाही, त्याच्यामधली भावना हीच होती. ती अजूनही तशीच आहे. ते राजकारणामुळे 100 वर्ष मिळालं नाही, आजही मिळत नाही आहे. मराठीचं राज्य असून, मराठी भाषिकांचं असून, मराठी राज्यकर्ते असूनही ते नाकारलं जातं आहे. आणि नको असलेलं दिलं जात आहे, पाहिजे असलेलं दिलंच जात नाही आहे. मग जेव्हा स्वकीयांचं राज्य नव्हतं तेव्हा आणि जेव्हा स्वकीयांचं राज्य आहे तेव्हा फरक काय पडला? इंग्रजीची गुलामगिरी कायमच. इंग्रजीच्या गुलामगिरीचे वाहक तर आपण स्वकीय राज्यकर्तेच झाले आपले. त्यांचं हितरक्षण करणारे, इंग्रजीचं हितरक्षण करणारे आणि मराठीच्या हिताचा बळी देणारे, या सगळ्या छटा अरुण कमाल यांच्या भाषणातून आपल्या आकलनामध्ये येत होत्या. कारण आपण प्रत्यक्ष त्या कामात आहोत, ते करतो आहोत. त्यामुळे आपल्याला तर अधिक त्याचं आकलन सुलभ होत होतं. त्यांनी फ्रान्सचं उदाहरण दिलं की फ्रान्समध्ये एक ठरवलं गेलं होतं, एक प्रस्ताव मान्य झाला होता, एक निर्णय घेतला गेला होता
की कुठलंही सरकारी कामकाज, सरकारशी संबंधित कामकाज हे फ्रान्सिसी भाषेतच होईल आणि त्यामध्ये एकही अमेरिकन, त्यांनी इंग्रजी हा शब्द नाही वापरला कारण इंग्रजी म्हणजे अमेरिकनच झालेली आहे. एकही अमेरिकन शब्द यायला नको हे फ्रान्सने ठरवलं. म्हणजे इंग्रजीचं फ्रेंच भाषेवरच्या आक्रमणाचं राजकारण हे किती तीव्र असलं पाहिजे. फ्रान्स हे सुद्धा वसाहतवादी शोषणामध्येच गुंतलेलं युरोपमधलं राष्ट्र होतं. तरी इंग्रजीनी केलेलं फ्रेंचचं शोषण याचं स्वरूप त्याच्यातून दिसतं. भाषा, साहित्य आणि राजकारणाचे अनुबंध कसे टिपायचे असतात, त्यांनी इंग्रजी थोपवण्यासाठी हा निर्णय घेतलेला होता. स्वभाषा जतनासाठी घेतलेला निर्णय होता. आपण का नाही घेऊ शकत असा निर्णय? आपण तर इंग्रजीचे समर्थक झालेलो आहोत, पुरस्कारचे वाहक एजंट झालेलो आहोत. यात सरळ सरळ राजकारण कसं आहे ते अरुण कमल स्पष्ट करत गेले होते. म्हणजे इंग्रजीतच समजा उद्या सगळंच चाललं तर वाईट काय आहे, असाही प्रश्न विचारणारे विद्वान आहेत ना आपल्याजवळ. त्यावेळेला त्यांनी उत्तर दिलं होतं की भाषेचा संबंध कशाशी आहे, हा आपल्या अस्तित्वाशी आहे, आपल्या मुळाशी आहे, आपल्या ओळखीशी आहे, आपल्या आयडेंटिटीशी आहे, आपल्या मुळांशी आहे, आपल्या खाजगीपणाशी आहे, खाजगी जीवनाशी आहे. भाषा संपत चालल्या म्हणजे संस्कृती संपत चालली, म्हणजे त्या संस्कृतीतलं आपलं सांस्कृतिक वर्तन, त्यातून साकारणारं आपलं खाजगी जीवन, त्यातलं सुख आनंद, त्याचे क्षण, हे सगळं संपत चाललं. अंदमान निकोबारमधल्या तर भाषाच संपल्या सगळ्या. म्हणजे युनोने मातृभाषा वाचवण्यासाठी एवढी मोठी मोहीम चालवून सुद्धा राज्यकर्ते जागृत व्हायला तयार नाही आहेत, याचा त्यांनी दाखला दिला. एक उदाहरण त्यांनी अजून फार चांगलं दिलं, जे आपल्याला ठाऊकच असायला हवं, की सोव्हिएत संघ जेव्हा होता त्यावेळेला एक भाषा तिथली फक्त 10 लाख लोकांची होती. पण त्या भाषेतलं जे पुस्तक आहे मेरा दागिस्तान, हे जगातल्या अप्रतिम पुस्तकांमध्ये त्याची नोंद झाली. ते तिथल्या स्थानिक भाषेत लिहिलं गेलेलं होतं. ते जेव्हा अन्य भाषांमध्ये अनुवादित झालं आणि सगळ्या जगभर ठाऊक झालं, तो एक प्रख्यात ग्रंथ झाला जगातला. पण तो लिहिला कशात आहे? स्वभाषेत आहे, इंग्रजीत नाही. हे भाषेचं महत्त्व आहे, हे संस्कृतीचं महत्त्व आहे, हे स्थानिकतेचं महत्त्व आहे. त्या भाषेतील महानता जगाला कळली 10 लाख लोकांच्या फक्त. इथे तर 12 कोटी लोक असलेल्या मराठी भाषेची महानता जगाला कळावी याच्यासाठी आपले प्रयत्न असून नसल्यासारखे आहेत. आपण इंग्रजीची महानता शिकवायला बसलो आहोत, आपले राज्यकर्ते ती शिकवायला बसलेले आहेत. लोकसाहित्यातून जीवनाची जी व्यामिश्रता, जी वीण, जी स्वभाषेतून येते. लोकसाहित्य हे काही परभाषेतून लिहिलं जात नाही, इंग्रजीत नाही लिहिलं जात भारतीय लोकसाहित्य किंवा गेलं. पण त्यातून जे जीवन येतं पौराणिक साहित्यातून, प्राचीन साहित्यातून, विदग्ध साहित्यातून, हे इंग्रजीतून येणार आहे का भारतीय भाषांमध्ये? हे तर स्वभाषेतूनच आलेलं आहे ना. लिपी, अरुण कमल यांनी फार छान उदाहरण दिलं की लिपी हे भाषेचं शरीर आहे आणि आत्मा त्या शरीरात राहतो, त्यामुळे त्याची जी अभिन्नता आहे, मग ती आपली नागरी असेल, उर्दूची, फारशी असेल, पण त्या प्रत्येकाची तो आत्मा आणि ते शरीर जपलं गेलं पाहिजे ना. ती वृत्ती असली पाहिजे. राजकारणामुळे ती नाहीशी होते. भाषा जी नाहीशी होते त्याच्या मुळाशी राजकारण आहे. साहित्याचं जे अवमूल्यन होतं, अप्रतिष्ठा होते, तो हा अनुबंध आहे. गेल्या 150 वर्षापासून फार चांगलं विवेचन आहे त्यांचं, की गेल्या 150 वर्षापासून खऱ्या अर्थाने राजकीय कविता नावाचा जो वाङ्मय प्रकार आहे, हा गेल्या 150 वर्षामध्ये अत्यंत सशक्त, सबल झालेला आहे. का? कारण तो स्वातंत्र्य आणि मुक्ती या संकल्पनेतून आलेला आहे. स्वातंत्र्यावर प्रेम करणारा, मुक्तीवर प्रेम करणारा असा हा कवी आहे.
आणि हा 150 वर्षामध्ये तो वसाहतवादाच्या विरोधात आहे, तो परकीय सत्तेच्या विरोधात आहे, तो स्वातंत्र्याची बाजू घेतो, तो आपल्या राजकीय स्वातंत्र्यासाठी सजग आहे. सर्वाधिक प्रभावी जर काही असेल आज तर तो राजकीय कवितेचा प्रवाह आहे. भारतीय कवितेतून गेल्या 150 वर्षात राजकारण आणि निसर्गपूजन हे जे काव्य दिसतं, निसर्गपूजक जे आहेत त्यांचं पर्यावरणावरती प्रेम व्यक्त होतं. पण ते का व्यक्त होतं? कारण पर्यावरण नष्ट होत आहे. नष्ट कोण करत आहे? राजकारण करत आहे. हा जो अनुबंध आहे हा फार महत्त्वाचा आहे. ते नाहीसं होणं, पर्यावरण नाहीसं होणं, पाणी, हवा, झाड, पक्षी, कृमी, कीटक, जाती, प्रजाती, म्हणजे परस्परांवरती अवलंबून असलेलं साहचर्य नष्ट होणं, ती भावना नष्ट होणं आणि नष्ट करणाऱ्याच्या वृत्तीचं प्राबल्य जे आहे त्याचा प्रभाव पडणं म्हणजे प्रेमाचा अभाव निर्माण होणं. राजकीय कविता ही सुद्धा निसर्गपूजक कवितेसारखी प्रेमाचा अभाव निर्माण करणाऱ्या राजकारणाच्या विरोधातली कविता आहे. तीही प्रेमपूजकच कविता आहे. त्या अर्थाने मानवी अस्तित्वाच्या सगळ्या आयामांवरच्या प्रेमाची, मानवी मूल्यांच्या. खूप वर्षानंतर खूप छान विवेचन असलेलं एखादं व्याख्यान आपल्याला ऐकायला, एखादं शास्त्रीय संगीताची मैफिल जशी खूप वर्षांनी एखाद्या अत्यंत महान गायकाची ऐकावी. प्रगतिशीलतेच्या प्रभावाने तर राजकीय कविता कशी सजग झाली, सकस झाली, सबल झाली याचंही त्यांनी विवेचन केलं. आणि सत्तेच्या विरोधातले, शोषणाच्या विरोधातले जे समूह असतील, दलित, आदिवासी, मुक्ती प्रवाह, यांचं साहित्य या 150 वर्षामध्ये त्यांच्या भाषेतून जे आविष्कृत झालं, त्यांनी फार चांगलं उदाहरण दिलं की दलित साहित्य प्रथम तेलुगू आणि मराठीतूनच भारतात पसरलं. हे माणसाची, समाजाची नियती निर्धारित करणाऱ्या, नियंत्रित करणाऱ्या राजकारणाच्या विरोधातली कविता आहे. ती शोषक सत्तेच्या राजकारणाच्या विरोधातली कविता आहे. ती व्यक्ती स्वातंत्र्याची कविता आहे. ती व्यक्ती प्रतिष्ठेची कविता आहे. आणि जगात आज राजकारणाने व्यक्तीचं खाजगी क्षण, खाजगी आयुष्य सर्वाधिक धोक्यात कसं आणलेलं आहे याचंही विवेचन त्यांनी फार सुंदररीत्या केलं. सर्वाधिक धोका आज जर काही असेल तर तो माणसाच्या आयुष्यातल्या खाजगीपणाला आहे, खाजगी क्षणांना आहे. कारण त्याचं सुद्धा बाजारीकरण आणि सार्वजनिकीकरण केलं गेलेलं आहे. त्याच्या जीवनातला सगळा आनंद, सगळी रुची, सगळी अभिरुची, सगळी त्याची अभिव्यक्ती सगळी कुंठित करून टाकली गेलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं स्वातंत्र्य हे माणसाचं खाजगी आयुष्य आणि त्यावर त्याचा स्वतःचा अधिकार, त्यावर प्रचंड आक्रमण समकालीन राजकारणाचं जे आहे त्याचं फार चांगलं विवेचन अरुण कमल करत होते. त्यांनी महाभारतातले, रामायणातले दाखले दिले की शेवटी रामायण महाभारतामध्ये तर खुलेपणाने सत्ता आणि संपत्तीच्या सर्वोच्च असण्याचं जे स्थान आहे ते तर खुलेपणाने कसं मांडलेलं आहे त्याचं विवेचन फार चांगलं त्यांनी केलं. त्याचं जे दर्शन त्यातून घडतं. रामायणातलं सुद्धा राम, लक्ष्मण, सीता यांच्या वाटेला आलेला वनवास आणि दुःख जे आहे त्याचं मूळ कारण काय आहे? सत्ताकारण, राजकारण. या आयामांनी कृतींकडे, महाकाव्यांकडे बघणारी समीक्षा, अरुण कमल स्वतः उत्तम, फार अप्रतिम प्रख्यात समीक्षकही आहेत. साहित्यातून, भाषेतून रामायण महाभारत ज्या पद्धतीने सत्तेचं, संपत्तीचं, वर्चस्वाचं, राजकारणाचं स्वरूप उभं करतं, त्या प्रभुत्वाने दिलेल्या दुःखाचं अशी ती महाकाव्य आहेत, मानवी प्रेमाची आहेत, त्याच्या स्थापनेसाठी आहेत. इरावती कर्वेंचाही त्यांनी फार सुंदर दाखला दिला. हिंसा
आणि राजकारण याच्या व्यतिरिक्त जीवनात बरंच काही आहे. प्रेम आहे, स्त्री पुरुष संबंध आहेत. मग इथे कुठे राजकारण आहे असे प्रश्न विचारणाऱ्यांना सुद्धा फार अप्रतिम उत्तर अरुण कमल त्यांच्या व्याख्यानात देतात. रघुवंशम आणि मृच्छकटिकमची त्यांनी उदाहरणं दिली महाकाव्यातली. रघुकुलाचा अंत का झाला, कशामध्ये आहे कारण त्याचं? दुष्यंतानी शकुंतलेला ओळख नाकारली. कशात आहे त्याचं कारण? सत्तेमध्ये. राजा येतो. हे जे विवेचन आहे तो जी ओळख दाखवत नाही. आणि एका ठिकाणची कथा त्यांनी उद्धृत केली ऋग्वेदातली की दुष्यंताला शाप देणारी शकुंतला की तू असशील श्रेष्ठ कुळातला, आमचं कुळ ऋषिकुल आहे, शाप देणारं कुळ आहे, त्याचं श्रेष्ठ तू शकुंतला सांगते. आणि अरुण कमल म्हणतात की दुष्यंत का विसरला? राजा होता, सत्ता होती. त्यामुळे प्रेमाचं अवमूल्यन जी सत्ता करते, हा जो भाषा साहित्य राजकारण यांच्या अनुबंधातले हे जे आयाम आहेत, हे अवमूल्यन सत्तेमुळे होत आहे, राजकारणामुळे होत आहे, वर्चस्व भावनेमुळे होत आहे. जगातल्या सगळ्या भाषातल्या प्रेमकथा या दुःखांत का असतात असं त्यांनी एक प्रश्न छान उपस्थित केला. आणि सगळं जे प्रेम असतं ते कोणत्या कारणांनी प्रभावित होतं? वंश, जात, वर्चस्व, श्रेष्ठत्व या ज्या भावना आहेत हे तर राजकारणच आहे ना. म्हणजे मग राजकारणाव्यतिरिक्तही काही असतं या म्हणण्याला काय अर्थ आहे? जर प्रेम हेच या सगळ्या कारणांमुळे जगातल्या सगळ्या कथा वस्तूंमधून या पद्धतीने त्याचं अवमूल्यन असेल, अप्रतिष्ठा होणं असेल, तर हे राजकारणच आहे. या व्याख्यानाव्यतिरिक्त नागपूर विद्यापीठाच्या हिंदी विभागामध्ये मनोज पांडे यांनी त्यांना जे आमंत्रित केलं आम्ही होतो, किंवा दैनिक भास्करमध्ये आमचे मित्र प्रकाश दुबे यांनी सुद्धा त्यांना आमंत्रित करून जी चर्चा घडवली त्याचं जे वृत्त आज आलेलं आहे त्याचे आयाम जे आहेत, खूप वर्षांनी नागपुरात या 2 दिवसामध्ये अशा पद्धतीच्या विषयांवरती इतक्या आयामांनी चर्चा झाल्या. तिथे ते असं म्हणाले अरुण कमल की तो गाझा असो की बांगलादेश असो, कोणत्याही एकाही व्यक्तीवरती अत्याचार होणं, अन्याय होणं हे निषेधार्हच आहे, निंदनीयच आहे. तो कोणत्या जातीचा, धर्माचा, वंशाचा, याचा काय संबंध, काय माणूस आहे तो? कोणालाच परवाना नाही आहे कोणावरच अत्याचार करण्याचा, आणि तरी तो केला जातो. हे राजकारण आहे. मग अल्पसंख्य म्हणून जर कुठल्याही देशाच्या, जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात हा देश असो की कोणताही देश असो, तिथे जर कोणत्याही अर्थाचा भाषिक अल्पसंख्य असेल, धार्मिक अल्पसंख्य असेल, सांस्कृतिक अल्पसंख्य असेल, त्याचा जर छळ होत असेल, तिथे त्या अल्पसंख्याकाच्या बाजूनीच उभं होणं गरजेचं आहे. भाषेनी, साहित्याने, माणसानी, माणूस म्हणून. कवी हा शकुंतलेने जसा शाप दिला आहे दुष्यंताला, तसा हा शापवाणी उच्चारणारा आहे या सगळ्या शोषणाच्या विरोधातली. त्याच्यात त्यांनी वाल्मिकीचं उदाहरण दिलं. तो साधा क्रौंच पक्षाचं कामरत असलेलं जोडपं, त्याचं सुख नाहीसं करणारी सत्ता, त्याची शिकार करण्याची जी काही वृत्ती असेल, ते म्हणतात की त्यांचं प्रेम नासवणाऱ्याला कवीने शाप दिलेला आहे. नासवणारा जो मद आहे त्याला शाप दिलेला आहे. हा शाप कशाबद्दल आहे? व्यक्तीच्या खाजगी आयुष्यावरच्या आक्रमणाबद्दलचा आहे, अतिक्रमणाबद्दलचा आहे. त्याला त्याचं खाजगी सुख, हे तर तो पक्षांबद्दल बोलतोय, क्रौंच पक्षाबद्दल. आज तर माणसाच्या खाजगी आयुष्यावर आक्रमण होत आहे. कुठे गेली आपली कवीची शापवाणी? साहित्य, कविता, त्यातला आशय हा राजकारणातल्या उतार चढावांनी प्रभावित होत असतो. एक छान छोटासा पण महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला त्यांनी दैनिक भास्करमध्ये की
वृत्तपत्रांच्या मुखपृष्ठावरती फक्त राजकारणच का असतं, राजकीय व्यक्तीच का असते, राजकीय घडामोडीच का असतात, एखादी चांगली कविता का असत नाही, एवढी जागा का असत नाही माध्यमांजवळ? हे छोटे छोटे पण खूप महत्त्वाचे प्रश्न आहे. मानवी मूल्यांच्या, व्यक्तीच्या सौंदर्याच्या रक्षणाचे प्रश्न आहे. ते आपण नीट समजून घेतले पाहिजेत. या जगामधला प्रेमभाव नष्ट करणं हे एक मोठं जे कारस्थान आहे सगळ्या जगाला ताब्यात घेण्याचं. त्या विरोधामध्ये बोलणाऱ्याला विरोधक ठरवणं, त्याला राष्ट्रद्रोही ठरवणं, त्याला विकासद्रोही ठरवणं, त्याला राष्ट्रशत्रू ठरवणं, त्याला धर्मशत्रू ठरवणं, हे काय आहे? राजकारण आहे. पण त्याच्या विरुद्धचं प्रबळ साहित्य कुठे आहे? ते फक्त कवितेत आहे सध्या. कादंबरीत का नाही आहे? कथेत का नाही आहे? मालिकांमध्ये का नाही आहे? मालिकांमध्ये फक्त घराघरातले द्वेष का दाखवले जातात आहे? जगामध्ये इतर विषय संपलेले आहेत. हे सगळे विषय जे आहेत त्याचं काय करायचं? त्याचं दर्शन का घडत नाही? हे सगळे प्रश्न यातून उपस्थित होतात. इतर कोणी विचार करो न करो, पण विचार करणारी म्हणून जी जमात आहे, प्रजात आहे, तिने तर केलंच पाहिजे. धन्यवाद.